टीचर व ट्युशनीच आहे. अतिशय प्रतिकूल आणि अनुकूल परिस्थितीमध्ये आपल्या PLPCच्या माध्यमातून शिक्षण घेत असलेल्या ग्रामीण व शहरी भागातील असंख्य विद्यार्थी आपल्या या कुटुंबात अध्ययनाचे कार्य करीत आहेत. त्यापैकी माझ्या मित्रमैत्रिणी हे आपले अनुभव त्यांच्या मनोगताद्वारे व्यक्त करू इच्छितात. डोळे दोन आहेत, दृष्टी मात्र एक. डोळे दोन आहेत, दृष्टी मात्र एक. ओठ दोन आहेत, मुखातून निघणारा ध्वनी मात्र एक. कान दोन आहेत, पण ऐकू येणारा स्वर मात्र एक. बोलणारा एक जरी असला तरी त्याचे अनुभव मात्र इतरांशी मिळते जुळते असतात. म्हणूनच मी खरात आरती या विद्यार्थिनीस आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी व्यासपीठावर आमंत्रित करते व तिने आपले अनुभव आपल्या मनोगतातून व्यक्त करावे ही विनंती. सर्वांना नमस्कार. जब देख लेना आंखों से, जब देख लेना. सर्वांना नमस्कार, गुड मॉर्निंग. परीक्षा म्हणजे एक आपल्या जीवनातील महत्वाचा भाग असतो, परंतु तो खूप आणि खूप महत्वाचा असतो. कारण आपले आई वडील आपल्यावर एवढा खर्च करतात कशासाठी, तर आपण शिकावं, मोठं व्हावं, स्वतःच्या पायावरती उभं राहावं, म्हणून ते आपल्यासाठी एवढा खर्च करतात. आणि आपण त्यांना आनंद मिळवून देण्यासाठी एक साधी परीक्षा सुद्धा पास करू शकत नाही. सांगा ना, जरा मेहनत घ्या, विचार करा आणि फेल झालात ना तर काही नाही, परत आई वडिलांचे पैसे फुकट जाणार आणि हे नेहमी असंच होणार. म्हणून तुम्हाला जर तुमच्या शिक्षकांचे आई वडिलांचे मन दुखवायचे नसेल ना तर आत्ताच तयारीला लागा. मनाशी गाढ बांधा की मी खूप अभ्यास करून माझ्या आई वडिलांचे शिक्षकांचे स्वप्न पूर्ण करणारच. आणि हो, इथे असणाऱ्यांची बऱ्याच जणांची अशी मानसिकता आहे की लातूर, संभाजीनगर येथे शिकणारे विद्यार्थीच पुढे जातात, परंतु असे काहीही नसून ज्याला आपल्या जीवनात यश मिळवायचे असेल, आपले ध्येय पूर्ण करायचे असेल ना, ते कुठेही राहून शिकतात. या क्लासमध्ये आपल्याला घेण्यासारखं खूप काय आहे, कारण इथे प्रत्येक सर हे आपल्याला आपलं म्हणून शिकवतात. हा क्लास जरीही छोट्या शहरात असला तरी इथे देणाऱ्याचे हात हजार आहेत. इथे देणाऱ्याचे हात हजार आहेत, पण आपली जोडी मात्र दुबळी आहे, हे लक्षात ठेवा. आणि मला वाटते की हा क्लास आपल्या सर्वांसाठी तरी योग्य आहे. नवीन वाट शोधा. नवीन वाट जर सापडली नाही तर स्वतःची वाट ही स्वतः तयार करा आणि आपल्या आयुष्याची वाट घडवा. आणि जर मी त्या वाटेने का जावं, मी माझी स्वतःची वाट वेगळी तयार करेन, ही भावना आज प्रत्येकाला घेता आली पाहिजे. जर आपल्या मिशन मध्ये आपल्याला यश मिळवायचे असेल ना, फक्त ध्येयाकडे लक्ष ठेवा. ज्याच्या आयुष्यामध्ये अपयश आलं ना, त्याने प्रयत्न करणे थांबवू नका, कारण फेल म्हणजे फर्स्ट अटेम्प्ट इन लर्निंग. यशस्वी होण्याची इच्छाशक्ती जर मजबूत असेल ना तर अपयश आपल्याला दबू शकत नाही. फक्त तुम्ही प्रयत्न करत राहा. चालता येत नसेल तर रांगत राहा, रांगता येत नसेल तर घसरत राहा, घसरतही येत नसेल तर सरपटत जा, लंगडत जा, पण पुढे जात राहा. फक्त थांबू नका. जोपर्यंत यशापर्यंत पोहोचत नाहीत ना तोपर्यंत पुढे जात राहा. काहीही अडचण नाही, फक्त तुम्ही थांबू नका. अरे काही का होईना, अजून वर्ष आहे माझ्याकडे, मी खूप अभ्यास करीन, मी आत्ताच माघार कशाला घेऊ, तोपर्यंत लढत राहीन. जोपर्यंत मी जिंकत नाही तोपर्यंत लढत राहीन. हे सर्वांनी असं म्हटलं पाहिजे. परिस्थितीची दोर असेल ना तर ती आत्ताच कापा, कारण धैर्याच्या दिशेने जाण्यासाठी नवे पर्याय तयार करण्यासाठी सामर्थ्य ठेवा. आणि जे असं करतात ना नेहमी तेच यशापर्यंत पोहोचतात, हे नेहमी लक्षात ठेवा. कल्पनाशक्ती लढण्याची बुद्धी तुमच्यात आहे, नवनिर्मिती आणि सृजनशीलतेसारखा गुण तुमच्यात असेल ना तर या जगातील एकही गोष्ट नाही जी तुम्हाला अशक्य आहे. लक्षात ठेवा, आज तुम्ही कोण आहात याचा विचार करत बसण्यापेक्षा तुम्ही उद्या कोण होणार आहात याचा विचार करा. लक्षात ठेवा, सोनं हे जळाल्याशिवाय कधीच उजळत नाही. त्याला जाळून सोलातून बाहेर पडावंच लागतं, तेव्हा त्याचा उजेडपणा बाहेर पडतो. तुमच्यातील कौशल्य बाहेर काढायचं असेल, तुमच्यातील कसब बाहेर काढायचे असेल, तुमच्यातील क्षमता बाहेर काढायची असतील तर तुमच्यावर संकटही आली पाहिजे. त्यातून तुम्हाला जाळून सोलून बाहेर पडायचं आहे, स्वतःचं तेज निर्माण करायचं आहे. आपण काय करू शकतो हे सर्वांना दाखवायचं आहे. अपने लक्ष्य को प्राप्त करने के लिए संघर्ष करने से मत डरो. अपने लक्ष्य को प्राप्त करने के लिए संघर्ष करने से मत डरो, क्योंकि संघर्ष ही सफलता का मूल मंत्र है. ज्ञानही असायला हवं, कौशल्यही असायला हवं, क्षमता तर सर्वांमध्येच असते, बुद्धी तर प्रत्येकाला दिलेली असते. फक्त त्याचा कोण, कसा, कुठे आणि किती वापर करतं याच्यावरती त्याचं यश अवलंबून असतं. मुळामध्ये आपल्यात काय आहे याची जाणीव होणं म्हणजेच यशाकडे जाण्याचं पहिलं पाऊल असतं. दुर्दैवाने आपल्यातील बऱ्याच जणांना आपल्यात नेमकं काय आहे याचीच आजपर्यंत जाणीव होत नाहीत, म्हणून ते यशस्वी होत नाही.
त्यांना मी सांगेल, जर आयुष्यात काहीतरी करायचे असेल, आयुष्यात काहीतरी कर्तृत्व, आपले स्वप्न पूर्ण करायचे असेल तर एक काम करा, अगोदर जे फक्त कामापुरते आहेत ना त्यांना अगोदर लांब करा. वडिलांनी मोबाईल घेऊन देण्यासाठी 25,000 रुपये दिले नाही म्हणून पोरानं गळफास घेतला. अरे कसला प्रकार आहे हा? तुम्ही जगता कशाला? घ्यायचंय ना तर स्वतःच्या हिमतीवर घ्या. 25,000चा काय 5-5 लाखाचा घेऊन फिरा, पण स्वतःच्या हिमतीवर घ्या. बापाला सुद्धा अभिमान वाटला पाहिजे, बापानं सुद्धा गर्वाने सांगितलं पाहिजे की माझ्या पोराकडे 5 लाखाचा मोबाईल आहे. अरे बापाच्या जीवावर कसल्या गोष्टी करता? ह्या गप्पा गोष्टी करण्यासाठी तुमच्याकडे आयुष्य पडलंय. हवं ते करता येईल, पण आता मात्र वेळ आहे स्वतःच्या आयुष्याला आकार देण्याची, अभ्यास करायची. हे फक्त लक्षात ठेवा. आणि लक्षात ठेवा की कारण सांगणारी माणसं कधीच यशस्वी होत नाहीत. काय तर कारण सांगणारी माणसं कधीच यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी होणारी माणसं ही कधीच कारण सांगत नाहीत. म्हणून फुटायचं नाही, आता फुटायचं नाही, काही झालं तरी मागं हटायचं नाही. पडू देऊन येऊ दे वारा, पावसाच काय अंगाव झेलू गाडा. गड्यानो, आता हार मानायची नाही तर ध्येयाच्या पाठीमागे लागून ध्येय गाठल्याशिवाय काही थांबायचं नाही. हे शक्य आहे की आपल्या सर्वांमध्ये समान प्रतिभा नसेल, परंतु आपल्या सर्वांना आपली समान प्रतिभा विकसित करण्याची संधी मात्र समान आहे. लक्षात ठेवा, यशस्वी तो ज्याने अपयश भोगलंय. काय म्हणते मी? यशस्वी तो ज्याने अपयश भोगलंय. एकदा एक विद्यार्थी धावत वर्ग शिक्षकाकडे आला आणि म्हणाला की सर, वर्गात दुसरा नंबर कुणाचा आलाय? तेव्हा ते सर म्हणतात, वेळ आहे का? लोक पहिला कुणाचा आला असं विचारतात आणि तू विचारतो की वर्गात दुसरा नंबर कुणाचा आला. सर म्हणतात त्याला, अरे बाळा, पहिला कुणाचा आला असं विचारावं. तेव्हा तो विद्यार्थी काय म्हणतो की सर, पहिला तर मीच आहे हे मला माहिती आहे, परंतु दुसरा कोण आहे ते मला सांगा. म्हणजे मी पहिलाच आहे, होय मी युनिक आहे, हा आत्मविश्वास निर्माण होणं म्हणजे खऱ्या अर्थाने यश. आणि तुम्ही सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. एकदा एका व्यक्तीने स्वामी विवेकानंदांना प्रश्न विचारला की जीवनाचे मूल काय आहे. तेव्हा स्वामी विवेकानंदांनी त्या व्यक्तीला एक दगड देऊन सांगितलं की पहिले या दगडाची किंमत तू माहिती करू नये, मग मी तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर देईन. फक्त एक अट आहे, ती म्हणजे तू हा दगड विकायचा नाही. तेव्हा तो व्यक्ती गेला आणि संध्याकाळी परत आला आणि स्वामी विवेकानंदांना आश्चर्याने म्हणाल की स्वामी, या दगडाची किंमत एका फळाच्या गाड्यावाल्याने 12 संत्रे लावली. याच दगडाची किंमत एका भाजीपाला विकणाऱ्याने 1 गुणी बटाटे लावली. या दगडाची किंमत एका सोनाऱ्याने 100 सोन्याच्या मुद्रा लावल्या. त्यावर स्वामी विवेकानंद म्हणतात, हेच तर जीवनाचे सत्य आहे. जे तुमच्या मनाच्या ताकदीच्या मागे जीवन चमकत आहे ना, त्याची कुणीच किंमत लावू शकत नाही. स्वामी विवेकानंद म्हणतात, जेव्हा पण आपण जगाच्या हिशोबाने आपली किंमत लावतो ना, तेव्हा हे जग आपल्या ज्ञानाच्या हिशोबाने आपली किंमत ठरवत असतं, आपल्या बुद्धीच्या हिशोबाने आपली किंमत ठरवत असतं. म्हणून स्वतःची इतरांशी तुलना न करता आपल्यामधील शक्ती ओळखा, त्यांचा विकास करा. नाहीतर तुलना आणि परिस्थितीच्या चक्रव्यूहामध्ये परेशान होत राहाल. आज इथे असणाऱ्या प्रत्येकाने असं वाटतं की मी खूप अभ्यास करावं, माझं स्वप्न पूर्ण करावं. मला असं वाटतं की गर्दीत उभे राहणं हे माझं ध्येय नाही. गर्दीत उभे राहणे हे माझं ध्येय नाही, तरी सर्व गर्दी मला पाहण्यासाठी उभे राहणं हेच माझं ध्येय आहे, असं प्रत्येकाला वाटलं पाहिजे. म्हणून काही झाले तर यशाचा मार्ग सोडू नका. संकटे आली, अडचणी आल्या, कुणी नाव ठेवली, अपमान केला, अडवले, थांबले, काही हो, पण यशाचा मार्ग मात्र सोडू नका. चांगल्या कामात निर्लज्ज व्हा. मान, सन्मान, इगो, अहंकार सर्व बाजूला सोडा. फक्त ध्येय गाठणे एवढं लक्ष ठेवा. काय? फक्त ध्येय गाठणे एवढं लक्षात ठेवा. आज आपल्या देशात 130 कोटी लोक असून सुद्धा फिरून तुमचा जन्म झालाय, म्हणजे तुमची काहीतरी गरज आहे. आणि या सृष्टीत गरज नसताना कुठलीच घटना ही घडत नाही. म्हणजे तुमचे काहीतरी मोल आहे, तुमचे काहीतरी महत्व आहे. मला एका प्रश्नाचे उत्तर द्या. या जगात तुमच्यासारखा दिसणारा हुबेहूब व्यक्ती कधी बघितलाय का? म्हणे परवा दुबईला गेलो, काय माणूस ते हुबेहूब माझ्यासारखा कधी झालंय का? तर नाही. या जगात तुम्ही एकमेव आहात. या जगात तुम्ही एकमेव आहात. या गोष्टीचा अभिमान बाळगण्या आधी निवलगंड कशाला बाळगताय की मला जमणारच नाही, माझ्याच्याने होणारच नाही, मी हे करू शकत नाही. अरे कसली नकारात्मकता धरून बसलाय. कधीतरी असे म्हणले पाहिजे, का नाही जमणार मला जमलेच पाहिजे. धुक्याने एक गोष्ट छान शिकवली, म्हणजे धुळीने बरं का, धुक्याने एक गोष्ट छान शिकवली की जीवनात रस्ता दिसत नसेल ना तर दूरचा पाहण्याचा प्रयत्न करणं हे व्यर्थ असतं. तुम्ही एक पाऊल पुढे टाकत चला, रस्ता आपोआप मोकळा होत जाईल. काय तर तुम्ही एक पाऊल पुढे टाकत चला, रस्ता आपोआप मोकळा होत जाईल. असाच आपला एक विषय, तो म्हणजे फिजिक्स, जो सहजासहजी समजत नाही. तुम्हाला सर्वांना पण माहिती आहे की जगात अशी कोणतीच गोष्ट नाही ही सहजासहजी मिळते. त्यासाठी खूप झटावं लागतं, रात्रंदिवस
दिवस अभ्यास करावा लागतो, तेव्हा कुठे शून्यापासून सुरुवात होते आणि नंतर या शून्यातून विश्व निर्माण करायची ताकद येते. म्हणून तुम्ही प्रयत्न करत राहा, थांबू नका, प्रयत्न करत राहा. कारण आज नाही जमलं म्हणून धीर सोडू नका, कारण प्रत्येक दिवस म्हणजे एक नवी संधी असते. काही गोष्टींना वेळ लागतो पण त्या नक्की पूर्ण होतात. फक्त त्याआधीच आपण हार मानायची नाही, कारण प्रयत्न करणं हे आपल्या हातात असतं आणि आपण ते करत राहणारच. आणि मागील काही महिन्यात माझ्या असं निरीक्षणात आलंय की शिक्षक वर्गावर नसताना विद्यार्थी धिंगाणा घालत बसतात. मला असं वाटतं की ज्यांना आयुष्यात काहीतरी करायचं आहे, यश मिळवायचं आहे ना, त्यांच्यासाठी या 2 वर्षातील एक एक सेकंद महत्वाचा आहे. म्हणून मुलांनीच नाही तर मुलींनी सुद्धा अभ्यास धिंगाणा करत बसण्यापेक्षा अभ्यास करत बसलेलं कितीही योग्य. जर तुम्हाला असं जमत नसेल ना तर आई वडील खुशाल सांगा की मला हे जमणार नाही, माझ्याच्याने हे होणार नाही. कारण आई वडील एक एक रुपया करून तुमच्या क्लासेसची फीस भरतात. जर आई वडिलांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळणार नसेल तर असे शिकून काय फायदा. जिथे तुमच्या आई वडील आणि शिक्षक तुमच्यावर एवढा विश्वास ठेवून तुम्हाला शिकवतात आणि तुम्ही त्यांच्या त्या कष्टाच्या ह्याचे मोल धरू शिकणार नाहीत. असं शिका, आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून शिका. आणि जसे आपल्या क्लासेसचे विद्यार्थी अभ्यास करून मोठमोठ्या पदावर जाऊन इथे आलेत ना, तसं आम्ही एवढा अभ्यास करू आणि मोठमोठ्या पदावर जाऊन आपल्या क्लासेसला एकदा नक्की भेट देऊ. म्हणजे आपल्या शिक्षकांना सुद्धा असं वाटलं पाहिजे की आमच्या प्रयत्नाचं काहीतरी यश मिळालं आम्हाला. म्हणून शेवटी एवढंच म्हणेल, जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतका की आनंद कमी पडेल. काही मिळालं तर नशिबाचा खेळ हे असं समजा, पण प्रयत्न इतके करा की त्या परमेश्वराला सुद्धा देणं भागच पडेल. एवढंच बोलते आणि थांबते. धन्यवाद.